4 तासाचा प्रवास करून इथं आम्ही आलोय. एवढंच की मामांचा दरबार आहे म्हणून जसं आहे तसं स्वीकारलं जाते. थोडीशी काळजी घेतली पाहिजे ना. ऐका, सेवेला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या सगळ्यांचं दैवत श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 13 मामा आपल्या गावामध्ये आलेत, विसाव्याला थांबलेत म्हणून साजरा होणारा हा भंडारा उत्सव. आणि त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं आमच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. पण ही सेवा ज्यांच्यामुळे लाभली ते म्हणजे मामांचे एकनिष्ठ भक्त, आमच्यावर प्रेम करणारा परिवार, आमच्यावर प्रेम करणारे दादा ताई, अर्थात श्रीकांत दादा पानसरे आणि सोनालीताई पानसरे. हा पानसरे परिवार मामांचा एकनिष्ठ भक्त आहे, आमच्यावर प्रेम करणारा आहे, ज्यांच्या आशीर्वादाचा हात नेहमी आमच्या डोक्यावर असतो असा आहे. या परिवारातील सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे इथं उपस्थित असणाऱ्या आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी, गायक, वादक, तळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी आजी यांनाही मनापासून धन्यवाद. ज्या दादांची माईक सिस्टीम आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा हो ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 माई बापा हो ज्याच्या समोर तुम्ही आम्ही बसलोय ना ते सद्गुरू संत बाळूमामा. मामा कोण आहेत एवढं कळालं ना आमचं जीवन सफल झालं म्हणून समजा. अनाथांचे नाथ, गरिबांचे वाली, भक्तांचे कैवारी, जे या सृष्टीची निर्मिती करतात, जे या सृष्टीचा सांभाळ करतात, जे सृष्टीचा संहार करतात, या सृष्टीतील प्रत्येक जीवाला भुलवणाऱ्या मूळ मायेला सुद्धा ज्यांच्या आत्मेचं पालन करावं लागतं असं ब्रह्म म्हणजे सद्गुरू संत बाळूमामा आहे. फक्त मामा कोण आहेत हे कळालं ना माई बापा आमचं जीवन सफल झालं. आम्हाला इथं आणणारे नी तुरमाघारी नेणारे मामा आहेत. तुम्ही म्हणणार पालखी म्हणणारे का? नाही. या सृष्टीमध्ये जन्माला घालणारे, सांभाळणारे नी तुरमाघारी नेणारे सद्गुरू संत बाळूमामा आहेत माई बापा. ज्यांच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामांचा भंडारा लागतो, ज्यांच्या पोटामध्ये माझ्या मामांचा प्रसाद जातो, अरे ज्यांच्या कुणाच्या कानावर माझ्या मामांचं चरित्र पडतं, जो कोणी माझ्या मामांची भक्ती करतो त्याचं भाग्य उजळायला वेळ लागत नाही. उजळले भाग्य आता अवघी चिंतावार, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी. मामांच्या रूपाने तुम्हा मला पद्मनाभाचं दर्शन झालंय माई बापा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक तर मामा आपल्या भक्तावर संकट येऊ देत नाही आणि आलं तर टाळल्याशिवाय राहत नाही. नीट ऐका, एक तर मामा भक्तावर संकट येऊ देत नाही, आलं तर टाळल्याशिवाय राहत नाही. संकटात बाळूमामा येत धावणी, संकटात बाळूमामा येत धावणी. हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी. संकटात बाळूमामा येत धावणी, संकटात बाळूमामा येत धावणी. हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी. गावामध्ये आपल्या आलाय बाळूमामा देव, गावामध्ये आपल्या आलाय बाळूमामा देव. मूर्ती सुंदर पूजा करू जोडूया हात, मूर्ती सुंदर पूजा करू जोडूया हात. पूजा करू नारळ निवाद दावणी, पूजा करू नारळ निवाद दावणी. हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी, हाती काठी डोई फेटा घोंगडी घेऊनी.
हाती काठी डोई फेट घोडी घेऊनी, हाती काठी डोई फेट घोडी घेऊनी, हाती काठी डोई फेट घोडी घेऊनी, असा हा कृपाळू भगवंत आहे जो आपल्या भक्तावर कधी संकट येऊ देत नाही. मामा एवढे कृपाळू आहेत पायी बापा हो की अनेक वेळा मामांनी आपण कोण आहोत हे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1937 सालामध्ये घडलेली घटना आहे. 1937 साली सद्गुरू संत बाळू मामा कोल्हापूरचे राव बहादूर पवार साहेब आणि जयराम पाटील यांच्यासह एकूण 18 जण मिळून पंढरपुराला गेले होते. पंढरीमध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, रुक्मिणी मातेच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि मामांसहित 18 जण मंदिरातून बाहेर पडले. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मामांसहित 18 जण पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला काही वेळ थांबले. तिथं थांबल्यानंतर त्या सगळ्यांनी एक दृश्य बघितलं की पांडुरंगाच्या मंदिरातून एक 60-65 वर्षाचा वृद्ध पळतच बाहेर आला, ज्यानं सोवळं नेसलेलं होतं, ज्याचा चेहरा प्रसन्न होता, इतका प्रसन्न होता की त्याच्याकडे बघणाऱ्याला सुद्धा प्रसन्नता प्राप्त होत होती. असा हा 60-65 वर्षाचा वृद्ध पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आला. असा मामांच्या चरणी नतमस्तक झाला, पाया पडला आणि समाधान पावला. आता या 18 जणांपैकी तो वृद्ध कुणाच्याही ओळखीचा नव्हता, ते आजोबा कुणाच्याही ओळखीचे नव्हते. म्हणून त्या 18 जणांपैकी एक जणांनी त्या आजोबांना त्यांचं नाव विचारलं की आम्हाला सांगा तुमचं नाव काय आहे. त्यावेळी ते आजोबा म्हणतात की माझं नाव रामभाऊ उत्पात असं आहे. नाव सांगितलं ना आजोबा निघून गेले. मात्र त्या दिवशी मामांचा मुक्काम पंढरपुरामध्येच होता. मुक्कामाला थांबल्यानंतर मामांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये निरोप पाठवला की जे दुपारी पांडुरंगाच्या मंदिरातून सोवळं नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडले, समाधान पावले, ते रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती, त्यांनी आता मला पुन्हा एकदा येऊन भेटावं. मामांचा हा निरोप पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पोहोचला. निरोप पोहोचला की रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती मामाला भेटायला आले. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी होती माई बापा हो की जे दुपारी सोवळं नेसून पळत येऊन प्रसन्न चेहऱ्यानं मामाच्या पाया पडले, समाधान पावले, ते रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती आता येताना असे येत होते की मामाला जणू काही कधी बघितलंच नाही. आले, मामांच्या समोर येऊन उभे राहिले. मामाने पुन्हा एकदा त्यांना त्यांचं नाव विचारलं की मला सांगा तुमचं नाव काय आहे. त्याच्यावर हे रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती मामाला म्हणतात की माझं नाव रामभाऊ उत्पात असं आहे. मग मामा मुद्द्याला हात घालतात. मामा म्हणतात तुमचा माझा परिचय नाही, तुमची माझी काही ओळख नाही, मी तुम्हाला बघितलं नाही, तुम्ही मला बघितलं नाही. मग असं असताना दुपारी तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरातून सोहळं नेसून पळत आला, प्रसन्न चेहऱ्यानं माझ्या पाया पडला आणि समाधान पावला, ते का म्हणून? आता मामाने योग्य तेच विचारलं होतं की नाही, तुमची माझी तर ओळख नाही, तुमचा माझा तर परिचय नाही, मी तुम्हाला बघितलं नाही, तुम्ही मला बघितलं नाही. मग असं असताना तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आला, माझ्या पाया पडला, समाधान पावला, ते का म्हणून? त्याच्यावर हे रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती मामाला म्हणतात की मामा तुम्ही हे काय बोलता हे मला कळत नाही. बघा अहो मी पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आलो, तुमच्या पाया पडलो, समाधान पावलोय, काय बोलताय? लक्षात घ्या मी एका पंढरीश पांडुरंग परमात्म्याशिवाय कुणाच्याही पाया पडत नसतो. आणि तुम्ही काय म्हणताय मी सोहळं नेसून पळत आलो, तुमच्या पाया पडलो, समाधान पावलो? नाही 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 नाही, ही तर आपल्या दोघांची पहिली भेट आहे. मी तर तुम्हाला पहिल्यांदा बघतोय. मी पांडुरंगाच्या मंदिरातून पळत आलो ही नाही आणि तुमच्या पायाही पडलो नाही. ज्यावेळी रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीने हे सगळं सांगितलं ना माई बापा, त्यावेळी मामांबर जे बाकीचे 17 भक्त होते त्यांनी हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्या सगळ्याच्या लक्षात आलं की अरे दुपारी आलेले रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती आणि आता आलेले रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती हे एक नाही तर कोण आहेत? तर त्या सगळ्या भक्तांना कळून चुकलं माई बापा हो की आता आलेले रामभाऊ उत्पात नावाचे व्यक्ती हे कोण आहेत. हे त्यांना सगळ्याला कळून चुकलं
की या रामभाऊ उत्पात नावाच्या व्यक्तीचं रूप घेऊन साक्षात जगाचा बाप पांडुरंग परमात्मा 60-65 वर्षाच्या व्यक्तीचं रूप घेऊन सोहळं नेसून पळत येऊन माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेला होता, पाया पडलेला होता आणि समाधान पावलेला होता. हा अधिकार माझ्या मामांचा आहे आणि तो अधिकारी भगवंत आज आमच्या समोर विराजमान झालेला आहे. बाळू मामांच्या नावानं साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झाला. माई बापा ऐका ना, दुसऱ्या दिवशी मामांसहित हे 18 जण गोपाळपुराला गेले. आता गोपाळपुरामध्ये जनाबाईचं मंदिर आहे, गोपाळाची मूर्ती आहे, जनाबाईचं जातं आहे, गोदडी आहे, अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. मग मामांसहित हे सगळे जण मंदिरातून सगळं काही बघत बघत चालले होते. बघत जात असताना त्या सगळ्यांनी एक दृश्य बघितलं की जनाबाईच्या मंदिरातून एक 70 वर्षाची म्हातारी बाहेर आली, जिच्या अंगावर फटकी साडी होती. ती म्हातारी आली, अशी मामांच्या चरणी नतमस्तक झाली, पाया पडली. आता ती म्हातारी कोण होती, मामाच्या पाया का पडली हे मामांना माहिती होतं, पण मामांबरोबर आलेल्या बाकीच्या भक्त मंडळींना हे माहिती नव्हतं. म्हणून मामा खड्या आवाजामध्ये त्या म्हातारीला म्हणतात, ए म्हातारे, तू माझ्या का म्हणून पाया पडलीस बरं? काय म्हणतात? ए म्हातारे, तू माझ्या का म्हणून पाया पडलीस बरं? त्याच्यावर ती म्हातारी मामाला म्हणते की अरे, पूर्वी श्रीकृष्ण आला होता गोपाळांना घेऊन, त्याच्यावर आता तूच आला एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन, म्हणून मी फक्त तुझ्या पाया पडले, बाकी कुणाच्या पाया पडले नाही का? कारण ती कोणी साधी सुधी म्हातारी नव्हती, ज्यांचा अभंग आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. अशा भगवंताच्या लाडक्या भक्त, भगवंत ज्यांच्याशी बोलत होते, ज्यांच्या बरोबर चालत होते, ज्यांना कामामध्ये मदत करू लागत होते, ज्यांच्याशिवाय भगवंताचंही मन रमत नव्हतं, अशा संत श्रेष्ठ जनाबाई होत्या, ज्या 70 वर्षाच्या म्हातारीचं रूप घेऊन माझ्या मामांच्या चरणी नतमस्तक झालेल्या होत्या. बाळू मामांच्या नावानं असं हा अधिकारी भगवंत आहे. माई बापा, त्या भगवंताचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे. नाहीतर काय गरज होती हो त्याला साधारण धनगराचा अवतार घ्यायची? तो तर लक्ष्मीकांत आहे. पाय लक्ष्मीच्या हाती तिसे यावे का कुळती, त्याच्याकडे सगळं आहे ना. काय गरज होती त्याला साधारण धनगराचा अवतार घ्यायची? काय गरज होती असं रानोमाळ फिरायची? काय गरज होती तंबूमध्ये राहायची? कैलासामध्ये राहणारा कैलासपती आहे माई बापा हा. काय गरज होती त्याला असं राहायची हो? एवढं सगळं केलं कशासाठी त्यानं? फक्त तुमच्या आमच्या सुखासाठी. जगाच्या बापानं आपल्या हातामध्ये काठी आणि खांद्यावरती घोंगडी घेतलेली माई बापा. हातामध्ये काठी, अंडोईला फेटा, हातामध्ये काठी, अंडोईला फेटा, आह कांबळ खांद्याला, आदमापुराचा बाळ मामा, मेंढर रखित रानाला, 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 आदमापुराचा बाळ मामा, मेंढर रखित रानाला. साऱ्या जगाच्या कल्याणासाठी घोंगडी टाकोनिया पाठी, साऱ्या जगाच्या कल्याणासाठी घोंगडी टाकोनिया पाठी, भंडारा भाळी सांज सकाळी, भंडारा भाळी सांज सकाळी, देई दर्शन भक्ताला, आदमापुराचा बाळ मामा, मेंढर रखित
रखित रानाला आदमापुराचा बाळ मामा मेंढर रखित रानाला आदमापुराचा बाळ मामा मेंढर रखित रानाला आदमापुराचा बाळ मामा मेंढर रखित रानाला बाळ मामा असा हा सृष्टीचा मालक जगाचा बाप असून सुद्धा आमच्या सुखासाठी आमचा उद्धार करण्यासाठी त्यानं हातामध्ये काठीण खांद्यावरती घोंगडी घेतली माई बापा. आम्हा सगळ्याला ज्ञात आहे, आम्हा सगळ्याला माहिती आहे की मामा पावसाळ्याच्या आरंभी आपल्या बकऱ्या घेऊन कर्नाटकाच्या भागामध्ये जायचे. त्याही वेळी गेले, चारणी झाली, पुन्हा माघारी आले. बकऱ्या आदमापुरामध्ये तळावर सोडल्या आणि मामा पंढरीच्या वारीला आले. पंढरीच्या वारीला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मामांचा पांडुरंगाला अभिषेक चालू होता. पहाटेची वेळ आहे, सगळं वातावरण अगदी शांत असं आहे. मामांचा पांडुरंगाला अभिषेक चालू आहे आणि हा अभिषेक चालू असताना मामा खड्या आवाजामध्ये पांडुरंगाशी बोलतात. काय म्हणतात मामा पांडुरंगाला? तर मामा म्हणतात, ए काळ्या विठ्या, एवढ्या दुरून मुद्दामून मी तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घरावर दरोडा पडू देतोस व्हय? काय म्हणतात मामा? ए काळ्या विठ्या, एवढ्या दुरून मी मुद्दामून तुझ्या दर्शनाकरता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घरावर दरोडा पडू देतोस व्हय? बर मामा पांडुरंगाला असे का बोलले? मामाच्या वाक्याचा अर्थ काय हे त्यावेळी मामांबरोबर असणाऱ्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र ज्यावेळी मामा पंढरपुरातली सगळी कामं उरकून आदमापुराला माघारी गेले, तळावर जाऊन पोहोचले, चहा पाणी झालं की तळावरचे भक्त मामाला सांगू लागले की मामा, ज्या दिवशी, ज्या पहाटे, ज्या रात्री तुमचा पांडुरंगाला अभिषेक झाला ती मध्यरात्र उलटून गेल्यानंतर तळावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी अनेक चांगल्या चांगल्या बकऱ्या आणि मौल्यवान वस्तू चोरून नेण्याची पूर्णपणे तयारी केली होती. पण मामा काय झालं माहिती नाही, देव जाणे की दरोडेखोरांनी सगळं जिथल्या तिथं ठेवलं आणि दरोडेखोर आहे असे पळून गेले. ज्यावेळी तळावरच्या भक्तांनी मामाला हे सगळं सांगितलं ना, त्यावेळी पंढरपुरामध्ये मामांचा पांडुरंगाला अभिषेक चालू असताना जे भक्त होते त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की मामा पांडुरंगाला असे का बोलले की ए काळ्या विठ्या, एवढ्या दुरून मी मुद्दाम तुझ्या दर्शन करता इथपर्यंत आलो आणि तू माझ्या घरावर दरोडा पडू देतोस व्हय? त्यावेळी त्या सगळ्यांना कळून चुकलं माई बापा हो की मामा पांडुरंगाशी असे का बोलले, मामाच्या वाक्याचा अर्थ काय, मामाचा आणि पांडुरंगाचं नातं काय, मामाचा आणि पांडुरंगाचा संबंध काय. मामा पांडुरंगाशी तसे बोलले म्हणूनच मौल्यवान वस्तू आणि मुक्या जनावरांच्या जीवाचं रक्षण झालं. असा हा माझा कृपाळू भगवंत आहे, जो मेंढी माऊली सारख्या मुक्या जनावरांपासून तुमच्या आमच्या सारख्या चालत्या बोलत्या सजीव माणसांपर्यंत प्रत्येकाच्या सुखाचा विचार करतो. आम्हाला पाहिजे ते देतो, मागल ते देतो, आमचं जीवन उजळून टाकतो, नवे नवे या जगाचा संसार सोन्याचा करत असतो. पण नीट ऐका, आम्हाला मागल ते देणारा, आमचं भाग्य उजळून टाकणारा, या जगाचा संसार सोन्याचा करणारा माझा भगवंत स्वतः मात्र स्मशानामध्ये राहत असतो. आम्हाला पाहिजे ते देतो, मागून बघा फक्त, पाहिजे ते देतो, आम्हाला मागल ते देतो, आमचं जीवन उजळून टाकतो, आमचा संसार सुखाचा करत असतो. पण आम्हाला सुख देणारा, सृष्टीला सुख देणारा जगाचा बाप स्वतः मात्र स्मशानामध्ये राहत असतो. मग आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण असा होतो की आमचा बाप सद्गुरू संत बाळू मामा देवादिदेव महादेव स्मशानामध्ये बसून नेमकं काय करतात? तर अभंगाचं पहिलं चरण, भजन करी महादेव, 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 भजन करी
करी महादेव रामपूजी सदा शिव दोघे देव एक पाही दोघे देव एक पाही दोघे देव एक पाही दोघे देव एक पाही एक पाही भजन करी महादेव रामपूजी सदा शिव। माई बापा हो, तुमच्या आमच्या समोर विराजमान झालेला हा देवादिदेव महादेव अर्थात सद्गुरु संत बाळूमामा काय करतात तर ते आपल्या आराध्य दैवतेचं भजन करत असतात। मग नीट ऐका, आपले बाळूमामा आपल्या आराध्य दैवतेचं भजन करतात, तुम्ही आम्ही सुद्धा केलं पाहिजे की नाही सांगा बरं? लक्ष आहे ना? ज्याच्या दर्शनाला एवढ्या ओढीनं आलाय त्याचं चरित्र तेवढ्या ओढीनं ऐकताय ना? पण सगळ्यांनी हात वर घ्यायचंय आणि प्रेमाने टाळी वाजवायची आहे। श्रीराम जय राम जय जय राम 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 बाळूमामा चढवडा। किती कृपाळू माझा भगवंत आहे, लक्षात आलं का माई बापा हो, की माझ्या मामांनी अवतार घेऊन लीला करून आचरण करून स्पष्टपणे तुम्हा आम्हाला सांगितलंय की तुम्ही कितीही उंचीवर जाऊन पोहोचा, कुठेही जा, पण आपल्या आराध्य दैवतेला कधीही विसरू नका। अजून त्यानं आमच्यासाठी काय केलं पाहिजे? सृष्टीचा मालक असून सुद्धा साधारण धनगराचा अवतार घेतला। साधारण धनगराचा अवतार घेऊन वागायचं कसं, बोलायचं कसं, चालायचं कसं, राहायचं कसं, सगळं आम्हाला शिकवलं। अजून त्यानं आमच्यासाठी काय केलं पाहिजे हो? तरी पण त्याच्या दारात आलं, मागील ते सगळं देतोय, आमचं भाग्य उजळून टाकतोय। माई बापा हा माझा कृपाळू भगवंत, अजून काय केलं पाहिजे त्यानं आमच्यासाठी? आमच्यासाठी तो सगळं करतो, मग आम्ही त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की नाही सांगा बरं? किमान त्याचं नामस्मरण, त्याचं भजन, त्याचं कीर्तन तरी केलं की नाही, केलं पाहिजे की नाही? पण करायचं राहू, त्याचे सांगतात त्याचं ऐकलं पाहिजे की नाही सांगा बरं? पटतंय ना? लक्षात येतंय ना सगळ्याच्या? सृष्टीचा मालक आपल्या गावामध्ये आलाय माई बापा, जगाचा बाप आपल्या गावामध्ये आलेला आनंदाचा उत्सव आहे, लक्षात असू द्या। ज्या गावामध्ये माझ्या मामांच्या मेंढी माऊलीचं पाऊल पडतं, ज्या भूमीमध्ये माझ्या मामांची पालखी येते, ज्या भूमीवर माझ्या मामांचा भंडारा पडतो, ज्यांना कुणाला माझ्या मामांचं दर्शन होतं त्याचं भाग्य तो व्हायला वेळ लागत नाही। बाळूमामांच्या नावानं ऐका ना, आम्हा सगळ्याला माहिती आहे बघा,
की मामा दर द्वादशीला स्नान करायचे आणि स्नान केलं की तंबूतल्या सगळ्या देवाची पूजा करायची. त्यावेळी तंबूतल्या देवाच्या समोर 10 ते 12 ताटामध्ये प्रसाद ठेवलेला असायचा. मामा तो प्रसाद फक्त बकरी राखणाऱ्या भक्त मंडळीला द्यायचे, दुसऱ्या कोणाला देत नव्हते. जे भक्त बकऱ्याची राखण करतात मामा त्यांनाच तो प्रसाद द्यायचे, दुसऱ्याला देत नव्हते. का तर मामा म्हणायचे या प्रसादाचं मोल म्हणजे 1 वर्षभर बकरी राखणे इतकं आहे. आणि तुम्हा आम्हाला समजून सांगण्यासाठी तुमच्या आमच्या भाषेमध्येही सांगायचे की या प्रसादाचं मोल 1,00,000 रुपया इतकं आहे. लक्षात असू द्या, माझ्या मामांच्या प्रसादाची किंमत, माझ्या मामांच्या प्रसादाचं मोल 1,00,000 रुपये इतकं असून सुद्धा असा अनमोल प्रसाद तुम्हा आम्हाला फुकट मिळतोय, अनायासे मिळतोय, म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. मामा पुढं म्हणायचे माझ्या तंबूला आणि परमेश्वराच्या दरबाराला एकच वाट आहे. काय म्हणायचे? माझ्या तंबूला आणि परमेश्वराच्या दरबाराला एकच वाट आहे. कोणती? माझ्या भगवंताचं नाम. माई बापा हो, माझ्या देवाचं नाम, माझ्या मामांचं नाम तुम्हा आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन जाणारं साधन आहे, मार्ग आहे. हे देवाचं नाम ज्यांच्या मुखामध्ये असतं त्यांच्या पापाचा ऱ्हास होतो आणि पुण्य वाढत जातं. हे देवाचं नाम ज्यांच्या मुखामध्ये त्यांचं पुण्य इतकं वाढतं की त्याची गणनाच करता येत नाही. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना गणना, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाम आहे त्याच्या पुण्याची गणना करता येत नाही. आणि एकदा जर का पुण्य वाढलं तर माझी मामा त्या जीवाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. असं आमचा उद्धार करणारं भगवंताचं नाम तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे की नाही सांगा बरं. त्याचं नामस्मरण केलं पाहिजे की नाही सांगा बरं. केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई खरं आहे, आम्हाला माहिती आहे नामस्मरण केल्यामुळे उद्धार होतो, ते नामस्मरण केलं पाहिजे, संसार सुखाचा होतो, आम्हाला कळतंय. मग प्रश्न असा निर्माण होतो की आम्हाला सुद्धा देवाचं नामस्मरण करावं असं वाटतं. मग पण नेमकं कोणत्या देवाचं करावं हेच कळत नाही. महादेवाचं करू का विठ्ठलाचं करू? महादेवाचं केलं तर विठ्ठल रागाला जाईल आणि विठ्ठलाचं केलं तर महादेव रागाला जाईल. मग आम्ही विचार करतो दोघांनी रागाला जाण्यापेक्षा कोणाचंही नामस्मरण करायला नको. पुढचं माहिती आहे तुम्हाला आहे ना, माना हल्ल्याबरोबर जागेवरती काय विचार करतो? दोघांनी रागाला जाण्यापेक्षा कोणाचंही नामस्मरण करायला नको. म्हणजे गाडी मार्गावर चालायच्या अगोदरच पंक्चर. माई बापा हो, माझं सांगणं आहे सगळ्याला, नामस्मरण कोणत्याही देवाचं करा, फक्त अंतकरणापासून करा. असे 2 भक्त होते. एक शिवाचा भक्त होता, एक विठ्ठलाचा भक्त होता. विठ्ठलाचा भक्त विठ्ठलाची महती सांगायचा, शिवाचा भक्त शिवाची महती सांगायचा. शिवाचा भक्त म्हणायचा बघ माझा शिव कसा ध्यानस्थ बसलेला आहे. लगेच विठ्ठलाचा भक्त म्हणायचा बघ माझा विठ्ठल कसा विटेवर समचरण ठेवून कटेवर हात ठेवून आपल्या भक्ताची वाट पाहत उभा आहे. लगेच शिवाचा भक्त म्हणायचा बघ माझा शिव ध्यानस्थ बसून सृष्टीचा संसार चालवतोय. लगे विठ्ठलाचा भक्त म्हणायचा बघ माझा विठ्ठल विटेवर उभा राहून सृष्टीचा संसार चालवतोय. काही केलं या दोघाचा वाद मिटत नव्हता.
म्हणून एक दिवस विठ्ठलाचा भक्त शिवाच्या भक्ताला म्हणतो, हे बघ, रोज रोज तुझ्याशी वाद घालाय काय मी रिकामा नाही. काय म्हणतो? रोज रोज तुझ्याशी वाद घालाय काय मी रिकामा नाही. एकदाची तुझ्या शिवाची महती मला सांगून टाक. त्यावेळी शिवाचा भक्त शिवाची महती सांगतो. तो म्हणतो, जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा, हरी मदन मल्हारी तुझी प्रचंड. जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा, हरी मदन मल्हारी तुझी प्रचंड. अगड धुमनगार सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पाहुमे तोडा कमरी कर गोटा, बेंबी हिरा मस्तकी तुरा, खोबऱ्याचा कुटका भंडाराचा भडका. बोल अहंकारा सदानंदाचा सदानंदाचा जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंड, हरी मदन मल्हारी तुझी प्रचंड. जय देव जय देव जय देव जय देव जय देव शिव मार्तंड, हरी मदन मल्हारी तुझी प्रचंड. शिवाच्या भक्तानं शिवाची महती सांगितली, पण आता विठ्ठलाचा भक्त तरी काय गप बसणार आहे का? तो सुद्धा विठ्ठलाची महती सांगतो आणि तो म्हणतो, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हासितम मधुरम हृदयम मधुरम नमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम रखिलम मधुरम रखिलम मधुरम. मला सांगा, अशी जर का फडाचडीनं मती सांगितली तर वाद मिटल का वाढल? ऐ निर्गुडीकर का पंचक्रोशी सगळी, फडाचडीनं केल्यानंतर वाद मिटतो का वाढतो हे सगळ्याला माहिती पाहिजे. माहिती आहे पण कोणी सांगत नाही, बरोबर आहे की नाही? वडाचडीनं केल्यानंतर वाद मिटत नसतो, वाद वाढत असतो. म्हणून त्या दोघांचा वाद मिटलाच नाही, वाढला. याकरता पुन्हा एक जण विठ्ठलाची मती सांगू लागला, एक जण शिवाची मती सांगू लागला. या करता आता नीट ऐका, या करता त्या दोघांसहित या सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये लागलेला हरी आणि हराच्या भेदाबद्दलचा वाद मिटवण्यासाठी आमच्या संत जनाबाईंनी अभंग लिहिला आणि त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, दोघे देव एकच आहेत. दोघे देव एका दोघे देव एक पाहे, दोघे देव एक पाहे. तया दूधे नाही, तया दूधे नाही. दोघे देव एक पाही, दोघे देव एक पाही. दोघे देव एक पाही, दोघे देव एक पाही. दोघे देव एक पाहे, तया ऐक्य दुजे नाही. माई बापा हो, जनाबाईनं किती गोड शब्दामध्ये आम्हाला समजावून सांगितले की पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि तुमच्या आमच्या समोर विराजमान झालेला हा देवादिदेव महादेव अर्थात सद्गुरु संत बाळू मामा, हे दोघे देव एकच आहेत.
या दोघांमध्ये अर्थात शिवामध्ये आणि रामामध्ये अजिबात भेद नाही माई बापा हो. आणि आपणही त्यांच्यामध्ये भेद करायचा नाही. भेद न करता आपण सगळ्यांनी प्रेमानं एकदा त्यांचं भजन करायचं आहे. विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई रखुबाई हरि दे 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 हरि दे दे हरि दे दे हरि दे दे हरि दे दे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की शांतिलम एकनाथ महाराज की सगळ्यांनी आपापले हात वर घ्यायचे. कीर्तन होईपर्यंत असेच ठेवायचे. सगळ्याच्या हाताने टाळी वाजली पाहिजे. मुखातून नाम बाहेर निघलं पाहिजे. प्रेमाने टाळी वाजवायची. प्रेमाने भगवंताचं भजन करायचंय. जगाचा बाप सृष्टीचा मालक आमच्या गावामध्ये आलाय माई बापा. बाळू मामा हो बाळू मामा 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 हो 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 बाळू मामा चढवडे चांदणे माई बापा हो. हा गजर हे भजन म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. फक्त याला आचरणात आणलं ना भाग्योदय व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल 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 माई बापा हो. माझा भगवंत माझे मामा किती कृपाळू आहेत हे लक्षात घ्या की ज्यावेळी मामा सत्यवा मातेबरोबर बकऱ्या राखत होते त्यावेळी मामांनी काळ्या रंगाचा बैल पाळलेला होता आणि तो बैल मामांच्या आज्ञेचं पालन करायचा. आता मला सांगा बैल म्हणजे कोण आहे? नंदी. आणि नंदी म्हणजे महादेवाचं वाहन आहे. म्हणजे माझ्या मामांनी अवतार घेऊन लीला करून आपण कोण आहोत हे स्पष्ट आम्हाला सांगितलेलं आहे की आमच्या समोर जो विराजमान झालेला आहे तो देवादिदेव महादेव आहे. फक्त आम्ही उघड्या डोळ्यानं त्याला निहाळलं पाहिजे, हृदयामध्ये बसवून घेतलं पाहिजे, स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला पाहिजे. कारण माझे मामा खूप कृपाळू आहेत माई बापा. जो दरबारात येतो, जो भक्ती करतो, जो विनंती करतो, त्याच्या विनंतीला मान देणारा एकमेव भगवंत म्हणजे सद्गुरु संत बाळूमामा. मागल ते देणारे सद्गुरु संत बाळूमामा आहेत. ऐका, एवढे कृपाळू मामा आहेत. झालं काय की एकदा जयराम पाटील नावाचे वारकरी
मामांना भेटण्यासाठी तळावरती आले. थोडा थोडा पाऊस चालू होता, रिमझिम चालू होती. मामा आणि हे जयराम पाटील नावाचे वारकरी तंबूमध्ये बसले. तंबूमध्ये बसल्यानंतर दोघांच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा मारत असताना हे जयराम पाटील नावाचे वारकरी मामाला आपल्या आळंदी, देहू आणि पंढरीच्या वारीचं वर्णन करून सांगत होते. देहू, आळंदी, पंढरीच्या वारीचं वर्णन करून सांगत असताना ते म्हणत होते, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. पंढरीच्या वारीचं वर्णन करत असताना ते म्हणत होते की मामा, वारकरी संसाराची चिंता सोडून अनवाणी पायानं वारीमध्ये चालत असतो. याकरता त्या वारकऱ्याच्या पायामध्ये काटा टोचू नये, त्याला खडा बोचू नये, याच्यासाठी जगाचा बाप, सृष्टीचा मालक पांडुरंग परमात्मा स्वतःच्या शेल्यानं त्याच्या पुढचा रस्ता झाडत असतो. मामाने त्या वारकऱ्याचं सगळं ऐकून घेतलं आणि मग मामा म्हणतात, गप्प बसली का? बघा बरं, जगाचा बाप काय सांगतोय आम्हाला, काय सांगण्याचा प्रयत्न केलाय आम्हाला कळालं पाहिजे. मामा म्हणतात, गप्प बसली का? तुला देहू, आळंदी, पंढरीची वारी सगळं काही ठाऊक आहे, सगळं काही माहितीये. तुला देहू, आळंदी, पंढरीची वारी सगळं काही ठाऊक आहे, सगळं काही माहितीये. पण तिकडं काशीमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून माझे भक्त मला गंगेच्या पाण्यानं स्नान घालतात, हे तुला माहितीये का? लक्षात येतंय का देवानं आम्हाला काय सांगितलं? माई बापा काय म्हणतात मामा, की तुला देहू, आळंदी, पंढरीची वारी सगळं ठाऊक आहे, पण तिकडे काशीमध्ये पहाटे 3 वाजल्यापासून माझे भक्त मला गंगेच्या पाण्यानं स्नान घालतात, हे तुला माहितीये का? म्हणजे आता जो आमच्या समोर विराजमान झालाय ना माई बापा, तो काशीचा विश्वेश्वर, काशी विश्वनाथ, या जगाचा बाप, या सृष्टीचा मालक, देवादिदेव महादेव आहे. बाळूमामांच्या नावानं सांग भलं. माई बापा मामा आपल्या बकऱ्या घेऊन ज्या भागामध्ये चारा आहे ना, त्या भागामध्ये जायचे. एकदा असंच कर्नाटकामध्ये निंगापूर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये गेले होते. त्या गावामध्ये गेलं की रामचंद्र साल मंडप नावाचे एक भक्त होते, ते नेहमी सेवेला यायचे. आता त्या काळात मामाचा तंबू वगैरे काहीच नव्हता. मामा काय करायचे, पांढरी गोंगडी अंथरून टाकायचे आणि त्याच्यावरती झोपायचे. हे रामचंद्र साल मंडप सेवेला गेले. रात्री तळावर मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबल्यानंतर बघता बघता मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री मामाच्या बकऱ्या एकदम बुजल्या आणि जोरात ओरडल्या. मामाच्या बकऱ्या एकदम बुजल्या आणि जोरात ओरडल्या. त्या आवाजानं हे रामचंद्र साल मंडप जागे झाले आणि अंथरुणावरती उठून बसले. ठीक आहे, एक 5 मिनिट फक्त घेतलेला दृष्टांत आपण पूर्ण करूया आणि देवाच्या आरतीची वेळ झाली म्हणून थांबूया. पण अर्धा दृष्टांत राहिला तर तुम्हाला ओढ लागेल, तुम्ही पुन्हा मला बोलवचाल कीर्तन सांगायला, असं कसं होईल? बरोबर आहे का? हे रामचंद्र साल मंडप अंथरुणावरती उठून बसले. अंथरुणावर उठून बसले खरंय माई बापा, पण त्यांच्या डोळ्यामध्ये झोप इतकी होती की अर्धे डोळे उघडे ना अर्धे डोळे मिटलेले होते. मात्र अर्ध्या उघड्या डोळ्यांनी त्यांनी समोरचं जे दृश्य बघितलं ना, ते दृश्य बघून मात्र ते खळबळून जागे झाले. कारण या रामचंद्र साल मंडप नावाच्या भक्तांनी आपल्या अर्ध्या उघड्या डोळ्यांनी समोर बघितलं की अग्नीच्या गोळ्यासारखा हातामध्ये त्रिशूळ असलेला देदीप्यमान असा कोणीतरी उंच आकाशामध्ये जाते. मला सांगा, हातामध्ये त्रिशूळ, डोळ्यामध्ये अग्नीच्या ज्वाळा, गळामध्ये रुंडाच्या माळा, अंगाला भस्माची उटी, असा कोण येऊ? भस्मावटी रुंड माळा, भस्मावटी रुंड माळा, भस्मावटी रुंड माळा, भस्मावटी रुंड माळा, माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. भस्मावटी रुंड माळा, भस्मावटी रुंड माळा, भस्मावटी रुंड माळा, भस्मावटी रुंड माळा. भस्मावटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार.
असं सगळ्या सुखाचा आगर असणारा जगाचा बाप आपल्या समोर येऊन बसलेला आहे माई बापा हो. त्याचा दरबार आज या ठिकाणी भरलेला आहे. तेल जळत रमाण सत समयी वातीला, बाळू मामाचा दरबार भरला चांदण्या रातीला. घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला. तिल जळत तमाण सत समयी वातीला, बाळू मामाचा दरबार भरला चांदन रातीला. घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला. घरी चटवीला हाती घेऊन या काठी, भेळवाडे उतरला भेळ भक्तांच्या साठी. घरी चटवीला हाती घेऊन या काठी, मोठा महादेव उतरला भेळ भक्तांच्या साठी. नित्य नेमाने शरद जया मावशवारीला, नित्य नेमाने शरद जया मावशवारीला. घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला, घुंगरू खुळ खुळ वाजतय बाळू मामाच्या काठीला. बाळू मामाच्या आता सांगायला भरपूर आहे, कारण जगाच्या बापाचं चरित्र तासा अर्धा तासामध्ये संपणार नाही. आम्ही 7 जन्म घेऊन जर सांगत बसलो तरी संपत नाही माई बापा हो. पण वेळेअभावी आपल्याला इथं थांबावं लागतंय. आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पण जाण्याच्या अगोदर सगळ्याला एक विनंती आहे की आम्ही नातीपुते शहरामध्ये जो पुणे पंढरपूर हायवे आहे बायपास, या बायपासच्या नजीक जमीन घेतलेली आहे. त्या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था मुली आणि मुलांची शिवाय मामाच्या मंदिराचं काम केलेलं आहे. काम पूर्णत्वाला गेलेलं आहे, काम झालेलं आहे, पण काम मोठं आहे, जबाबदारी मोठी आहे. याकरता आपल्याला विनंती आहे की आपण संस्थेसाठी मदत करू शकता. 1 जून पासून संस्था चालू झालेली आहे. या संस्थेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे आहे, संस्थेमध्ये मुली आणि मुलांना उत्तम अशी राहण्याची सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचं शालेय शिक्षण, सांप्रदायिक शिक्षण त्यांना उत्तम गुरुकडून दिलं जात आहे. तसंच या लेकराच्या शरीर स्वास्थ्याची काळजी घेतली जात आहे. त्यांना उत्तम आहार दिला जात आहे. आहारामध्ये गावरान गाईचं दूध आणि बदामापासून बनवली जाणारी थंडाई या लेकरांना देण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या बुद्धीचा आणि शरीराचा योग्य विकास व्हावा याकरता त्यांच्याकडून दररोज योगा अर्थात व्यायाम करून घेतला जात आहे. आपल्या मुलीचं मुलाचं भविष्य उत्तम घडावं, आपली लेकरं सुसंस्कृत व्हावी, हाच याच्या पाठीमागचा शुद्ध हेतू आहे. याकरता आपल्याला ही विनंती केली. पण नीट ऐका, संस्था सद्गुरू